महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत होऊन गेले, पण संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांची कथा खूप वेगळी आणि डोळ्यांत पाणी आणणारी आहे. ही गोष्ट 700 वर्षांपूर्वीची आहे. आळंदी नावाच्या गावात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई नावाचे एक जोडपे राहायचे. विठ्ठलपंत खूप धार्मिक होते. त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले आणि ते घर सोडून काशीला गेले. तिथे त्यांनी संन्यास घेतला, पण त्यांच्या गुरूंच्या लक्षात आले की विठ्ठलपंतांना पत्नी आहे. गुरूंनी त्यांना पुन्हा घरी जाऊन संसार करण्याची आज्ञा दिली. गुरूंची आज्ञा मानून विठ्ठलपंत आळंदीला परत आले आणि त्यांनी पुन्हा संसार सुरू केला. पण त्या काळात संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसार करणे हा खूप मोठा गुन्हा मानला जात असे. आळंदीच्या लोकांनी आणि ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले. वाळीत टाकणे म्हणजे त्यांच्याशी कुणीही बोलत नसे, त्यांच्या घरी कुणी जात नसे आणि त्यांना कुणी मदतही करत नसे. याच काळात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना 4 मुले झाली. सर्वात मोठा मुलगा निवृत्तीनाथ, मग ज्ञानेश्वर, त्यानंतर सोपानदेव आणि सर्वात लहान बहीण मुक्ताबाई. ही 4ही मुले खूप हुशार आणि सात्विक होती, पण समाजाच्या रागामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. लोक त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवायचे. जेव्हा ही मुले थोडी मोठी झाली तेव्हा विठ्ठलपंतांनी त्यांच्या मुंजीचा विचार केला. मुंज हा त्या काळातला एक महत्त्वाचा संस्कार होता, पण आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांची मुंज करायला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की तुमच्या मुलांवर कोणताही संस्कार होणार नाही. विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना खूप विनंती केली. त्यांनी विचारले की यातून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? यावर ब्राह्मणांनी एक अतिशय कठोर शिक्षा सांगितली. ते म्हणाले की संन्यास सोडून पुन्हा संसार केल्याचे प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. म्हणजेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी स्वतःचा जीव दिला तरच त्यांच्या मुलांना समाजात स्थान मिळेल. स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी हा अतिशय कठोर निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 4ही लहान मुलांना एकमेकांच्या हवाली केले आणि ते काशीला निघून गेले. तिथे जाऊन त्यांनी प्रयागच्या त्रिवेणी संगमात जलसमाधी घेतली. एका रात्रीत ही 4ही लहान मुले पोरकी झाली. आई-वडिलांचे छत्र हरपले. आता त्यांचा आधार फक्त तेच होते. निवृत्तीनाथ हे सर्वात मोठे होते. त्यांनी आपल्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली. ज्ञानेश्वर आणि सोपानदेव त्यांना मदत करू लागले. लहानगी मुक्ताबाई घर सांभाळू लागली. आईवडील गेल्यानंतर तरी समाज या मुलांना जवळ करेल असे वाटले होते, पण तसे झाले नाही. समाजाचा राग तसाच होता. पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुले आळंदीत घरोघरी जाऊन मधुकरी म्हणजे भिक्षा मागायची, पण लोक त्यांना अन्न देण्याऐवजी शिव्या द्यायचे, दारावरून हाकलून लावायचे. आले बघ संन्याशाची पोरं असे म्हणून त्यांची खिल्ली उडवायचे. कधीकधी तर त्यांना उपाशीपोटी पाणी पिऊन झोपावे लागायचे. पण या भावंडांनी कधीही कोणावर राग धरला नाही. त्यांच्या मनात समाजाबद्दल कोणताही तिरस्कार नव्हता. ज्ञानेश्वर माऊलींना तर हे सर्व पाहून खूप वाईट वाटायचे. ते कधीकधी निराश व्हायचे, पण मुक्ताबाई त्यांना समजवायची. एकदा अशीच एक घटना घडली. ज्ञानेश्वर माऊली भिक्षा मागायला गेले होते. एका बाईने त्यांना भिक्षा देण्याऐवजी खूप वाईट शब्द ऐकवले. यामुळे ज्ञानेश्वरांना खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले आणि त्यांनी आतून कडी लावून घेतली. ते खूप रडू लागले. तेव्हा लहानग्या मुक्ताबाईने त्यांना खूप सुंदर शब्दांत समजावले. ती म्हणाली की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी तोच असतो जो लोकांचे वाईट शब्द शांतपणे सहन करतो. जगाने आपल्यावर राग काढला तरी आपण त्यांच्यावर प्रेमच केले पाहिजे. मुक्ताबाईच्या या शब्दांनी ज्ञानेश्वरांना खूप मोठी ताकद दिली. त्यांनी दरवाजा उघडला आणि ते पुन्हा शांत झाले. समाजात चांगले स्थान मिळवण्यासाठी आणि मुंज करण्यासाठी आळंदीच्या लोकांनी या मुलांना पैठणला जायला सांगितले. पैठण हे त्या काळातील विद्वानांचे मोठे केंद्र होते. आळंदीच्या लोकांनी सांगितले की पैठणच्या विद्वानांनी जर तुम्हाला शुद्धीपत्र दिले तरच आम्ही तुम्हाला समाजात घेऊ. ही 4ही लहान भावंडे पायी चालत आळंदीवरून पैठणला गेली. तिथे गेल्यावर त्यांनी पैठणच्या विद्वानांची भेट घेतली आणि त्यांना शुद्धीपत्र देण्याची विनंती केली, पण तिथल्या विद्वानांनीही त्यांची खूप थट्टा उडवली. पैठणमध्ये एक खूप मोठी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांचे डोळे उघडले. पैठणच्या विद्वानांसमोर ज्ञानेश्वर माऊली उभे होते. एक विद्वान ज्ञानेश्वरांना म्हणाला की तुमचे नाव ज्ञानेश्वर आहे, पण ज्ञान तर सर्वांमध्ये असते. समोरून जाणाऱ्या त्या रेड्यामध्येही देव आहे का? ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले की हो, त्या रेड्यामध्येही देव आहे आणि माझ्यामध्येही तोच देव आहे. हे ऐकून एका विद्वानाला खूप राग आला. त्याने त्या रेड्याच्या पाठीवर चाबकाचे जोरदार फटके मारले आणि सर्वांना आश्चर्य वाटले, कारण रेड्याला मारलेल्या चाबकाचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उठले होते. त्यांच्या पाठीतून रक्त येऊ लागले होते. हे पाहून सगळे लोक थक्क झाले, पण तरीही काही लोकांचा विश्वास बसला नाही. ते म्हणाले की जर या रेड्यामध्ये देव आहे तर या रेड्याच्या तोंडून वेदांचे मंत्र म्हणून दाखव. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला.
आणि तो रेडा खरोखरच स्पष्ट उच्चारात वेदांचे मंत्र म्हणू लागला. हा चमत्कार पाहून पैठणचे सगळे विद्वान आणि लोक ज्ञानेश्वरांच्या पायावर पडले. त्यांना आपली चूक समजली. त्यांनी मान्य केले की ही मुले सामान्य नाहीत, तर प्रत्यक्ष ईश्वराचे रूप आहेत. त्यानंतर पैठणच्या विद्वानाने अतिशय सन्मानाने या भावंडांना शुद्धीपत्र दिले. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी समाजाचा खूप त्रास सहन केला. त्यांच्या वाट्याला प्रचंड दुःख आले, अपमान आले आणि गरिबी आली. पण त्यांनी कधीही समाजाबद्दल वाईट विचार केला नाही. उलट ज्या समाजाने त्यांना वाळीत टाकले त्याच समाजासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. त्यांनी संस्कृत भाषेतील ज्ञान साध्या आणि सोप्या मराठीत आणले, जेणेकरून सर्वांना ते सहज वाचता येईल. माऊलींनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. त्यांचा हा प्रवास आपल्याला खूप मोठी शिकवण देतो. संकटे कितीही मोठी असली तरी मन शांत ठेवले आणि सर्वांवर प्रेम केले तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो.